नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही यूजीसी नेट सेट एक्झाम यासाठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आज आपण विषय मराठी यूजीसी नेट जून 2025 याचे पीवायक्यू प्रश्न म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. जून 2025 चा हा पेपर असणार आहे. यामध्ये आपण संपूर्ण पेपर प्लस स्पष्टीकरण करणार आहोत आणि आज भाग 1 असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे यूजीसी नेट सेट एक्झाम यासाठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. सोबत लाईव्ह बॅच असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची सराव चाचणी असणार आहे. पीवायक्यू एमसीक्यू टेस्ट असणार आहे. स्पष्टीकरणासह बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. लॅपटॉप आणि वेब व्ह्यू आहे आणि सोबतच 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची फीज आहे ती 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या. आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता चला प्रश्नांकडे वळूया. हा 29 जून 2025 चा पेपर आहे मराठीचा. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पुढील लेखकांची आत्मचरित्रे प्रकाशनाच्या कालानुक्रमे लिहा. दिवस असे होते विध घटे, मी कसा झालो, प्रके अत्रे, कृष्णाकाठची माती, कृपा कुलकर्णी, माझी वाटचाल, केना वाटवे, सांजवात, आनंदीबाई शिर्के. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि ऑप्शन्स दिलेले आहे DCE AB, DCA DE, ABD CE, CAB ED. चला सांगा बघू. तर बघा, आता हा प्रश्न आत्मचरित्रावर विचारलेला आहे. ठीक आहे, आत्मचरित्र जे आहे आता याचे प्रकाशन वर्ष विचार आहे, त्यामुळे आपल्याला आता आत्मचरित्र कोणकोणते आहे किंवा मग त्याचं प्रकाशन वर्ष किती आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, यामध्ये आपल्याला बी म्हणजे पहिले मी कसं झालं प्रकी अत्रे यांचं, त्यानंतर सी कृष्णकाठची माती, त्यानंतर ए दिवस कसे होते, त्यानंतर डी माझी वाटचाल आणि त्यानंतर ई सांजवात. म्हणजे BCADE म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढील कवी आणि त्यांचे काव्यसंग्रह यांचे योग्य जुळा जुळवा. आपल्याला आता कवी आणि काव्यसंग्रह विचारले आहे. शाहीर अमर शेख, अमन तांबोळी, इलाही जमदार मिर्झाबे, मृदगंध, भावनांची वादळे, धूळ माती कलश. सांगा बघू. शाहीर अमर शेख कलश, त्यानंतर अमन तंबोळी मृदगंध, इलाही जमदार भावनांची वादळे आणि मिर्झाबेग धुळमत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. यासारखेच आपल्याला आता कवी आणि काव्यसंग्रह विचारले, त्याच्याबद्दल कथाकार विचारतात, कादंबरीकार विचारतात, हा ना, आत्मचरित्र कोणाचे ते विचारू शकतात, बालसाहित्य विचारू शकतात. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, मराठी बोलींचे संशोधन करणारे प्रबंध ग्रंथ आणि ग्रंथकार यांचा जुळाजुळा सांगितलाय. मराठी बोलींचे संशोधन करणारे प्रबंध, कोकणातील कातकरी आदिवासी समाजाची बोली 1969, गोव्यातील ख्रिश्चन गावंड्याची कोकणी बोली 1968, नागपूर येथील कोष्टी समाजाची बोली 1972, ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली 1966. यामध्ये ग्रंथकार आहे प्रियोळकर, सुबा कुलकर्णी, शालिनी मेहेंदळे, पुष्पा काळभोरकर. सांगा बघू. कोकणातील कातकरी आदिवासी समाजाची बोली ही शालिनी मेहेंदळे यांचं आहे. त्यानंतर गोव्यातील ख्रिश्चन गावंड्यांची कोकणी बोली हे पुष्पा कारापूरकर यांचं आहे. त्यानंतर नागपूर येथील कोष्टी समाजाची बोली ही सॉरी एक मिनिट. हा, कोकणातील कातकरी आदिवासी समाजाची बोली जी आहे ती सुबा कुलकर्णी यांचं आहे. त्यानंतर बी आहे पुष्पा कारपूरकर यांचं. नागपूर येथील कोष्टी समाजाची बोली जी आहे ती शालिनी मेहेंदळे आणि डी जे आहे ते प्रियोडकर यांचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रबंध ग्रंथ आणि प्रबंधकार ग्रंथकार यांचा जोडा आपल्याला विचारलाय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे, भिसकी वही या कविता संग्रहातील राजा वेरी वर्सिली यांचा प्रश्न ही कविता कोणत्या कविता मालेतील आहे. आता भिसकी वही जो आहे हा घटक 10 मधला प्रश्न आहे. म्हणजे जो आहे साहित्य कृती आपल्याला अभ्यासाला आहे त्या घटकातला प्रश्न आहे.
त्यामुळे साहित्यकृती वाचल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे घटक 10 जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा एकंदरीत तुम्ही ते पुस्तक वाचा, ती कादंबरी वाचा, ती कथा वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. भिस्की बही या कविता संग्रहातील राजा वर वेरी वर्चेलियनचा प्रश्न आहे कनंगी या कविता मांडलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे, ऑप्शन ए. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे भिस्की वही कोणाची आहे? अरुण कलोटकर यांची आहे. आता आपल्याला अभ्यासाला सुद्धा आहे. इसकी वही अरुण कोलटकर. आणि एक महत्वाचा आणि गाजलेला मराठी कविता संग्रह आहे, 2003 मध्ये प्रकाशित झालेला होता. याच्यामध्ये 25 कविता आहेत, जगभरातील स्त्रियांच्या वेदना, संघर्ष आणि त्यांच्या अस्मितेची गाथा मांडलेली आहे. त्यानंतर या कवितातून बलिदान, दुःख, आधुनिक संघर्षाचे चित्रण सुद्धा पाहायला मिळतात. ही वही कोरडी नकोस ठेवू, माझी वही भिजो, शाही फुटो, आणि ही अक्षरे विरघळत माझ्या कवितांचा लगदा होत, असं त्यांचा कवितामधले प्रसिद्ध ओढ आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे संतांची भक्तसरिता व शाहिरांची वीर शृंगारपर रचना आणि लोकगीते, लोककथांची मौखिक परंपरा यांनी आपली ग्रामीण वाङ्मय संस्कृती अजूनही भारलेली आहे. हे मत कोणी मांडलेले आहे? सुधीर रसाळ, गोम कुलकर्णी, राग जाधव, बाळकृष्ण कौठेकर. सांगा बघ. तर हे सांगितलेलं आहे राग जाधव यांनी. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे 3. रावसाहेब गणपतराव जाधव असं त्यांचं पूर्ण नाव होतं. राग जाधव त्यांना म्हटलं जातं. दलित साहित्य समीक्षा त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्यावर प्रकाशित साहित्य म्हणजे आनंदाचा डोह, कला साहित्य संस्कृती, चंदेरी चित्रहार, त्यानंतर निवडक समीक्षा त्यांनी केलेली आहे. माझे चिंतन, मावळतीच्या कविता, पुन्हा वियोग ब्रह्म, हे त्यांचा कविता संग्रह. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे राग जाधव, ऑप्शन 3. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे भाषाविष्कार, भाषा विज्ञान व भाषिक अभ्यास विषय लेख व लेखक यांच्या योग्य जोड्या जोड. मराठी कवितेची भाषा 1969, मराठीचे श्रवण प्रत्यय लेखन 1978, मराठी लघुकथेतील निवेदन तंत्र एक टिप्पणी 1979, भाषिक चुका व त्यांचे विश्लेषण 1989. यशवंत कळमकर, मिलिंद एस मालशे, अशोक राकेळकर, मगरुळकर. चल सांगा बघू. मराठी कवितेची भाषा आहे मंगरुळकर यांचं. मराठीची श्रवण प्रत्ययी लेखन जे आहे ते आहे अशोक राकेळकर. त्यानंतर मराठी लघुकथेचे निवेदन तंत्र एक टिपण यशवंत कळमकर आणि भाषिक चुका यांचं मार्च. म्हणजे आपलं ऑप्शन 2 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ते बघा यामध्ये काय विचारलं गेलं होतं? भाषाविष्कार, भाषा विज्ञान, यासाठी आपल्याला भाषा विज्ञानचा जो घटक आहे तो अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. एकंदरीत त्यांनी सगळ्याच घटकामधले प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर चांदवळची शिदोरी महिलांचा प्रश्न, हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? सांगा बघू. विद्युत भागवत, गेल ओमवेट, शर्मिला रेगे, शरद जोशी. तर हे लिहिलेलं आहे शर्मिला रेगे यांनी. ठीक आहे. चांदवळची शिदोरी महिलांचा प्रश्न. शर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिका होत्या, समाजशास्त्राच्या शिक्षिका सुद्धा होत्या आणि त्यांच्या स्त्री अभ्यास केंद्राकडे त्या वळल्या होत्या. त्यांचं अशा पद्धतीचं हे पुस्तक असणार. ठीक आहे. ते आपलं ऑप्शन आहे ऑप्शन 3. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील ग्रंथनिर्मितीच्या व जतनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळते? महाराष्ट्रात मुद्रणाचा आरंभ 1822 मध्ये झाला व 1826 मध्ये शिळा मुद्रण सुरू झालं. 11व्या शतकापासून नागरी अक्षरे विकसित होत गेली. तिसरा आहे प्रवासात वामन पंडितच्या सोबत ग्रंथांचा भार वागवणारा एक हत्ती असे. 18व्या शतकापर्यंत मुद्रण नसले तरी 14व्या-15व्या शतकात तुरळक का असेना पण हात कागद उपलब्ध होता. मौखिक परंपरा अस्तित्वात असतानाच महत्वाचे ग्रंथ नकलून ठेवण्याची परंपराही अस्तित्वात आली. बघा अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात आणि ऑप्शन मध्ये मग केवळ एबीई, एडीई अशा पद्धतीने दिले जातात. चला सांगा बघू.
चला सांगा बघू. ए, एक मिनिट. ए, बी, ए, डी आणि ई हे असणार आहे. तर शिळा मुद्रण म्हणजे काय, लिथोग्राफी म्हणजे दगडाचा, चुनखडीचा किंवा संगमरवरी दगड वापरून छापण्याची एक जुनी आणि कलात्मक पद्धत आहे. ठीक आहे. याचा शोध 1796 मध्ये लागला होता. तर आपलं उत्तर आहे महाराष्ट्रात मुद्रणाचा आरंभ 1822 मध्ये झाला व 1826 मध्ये शिळ्या मुद्रण झाला. आणि 18व्या शतकापर्यंत मुद्रण नसले तरी 14व्या-15व्या शतकात तुरळक का असेना पण हातकागद उपलब्ध होता. आणि मौखिक परंपरा अस्तित्वात असतानाच महत्वाचे ग्रंथ नकलून ठेवण्याची परंपराही अस्तित्वात आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए, डी, ई. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ग्रंथकार आणि ग्रंथ दिलेले आहेत. नागो चापेकर, मोके दामले, गिरजाबाई केळकर, विरा शिंदे. लेख, व्याख्याने, उपदेश, गच्चीवरील गप्पा, विचार, भ्रमण, पुष्पा. हा, सांगा बघू. नागो चापेकर, गच्चीवरील गप्पा, मोके दामले, विचार भ्रमण, विरा शिंदे, पुष्पहार, असं गिरिजाबाई केळकर पुष्पहार, विरा शिंदे लेख, व्याख्याने आणि उपदेश. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, दोन असणार आहे. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे, डॉक्टर अंतोरी दे फिग्यू शरेदो हा पोर्तुगीज लेखकाचा डोईडा डे अमोर हा कादंबरीचा मराठी अनुवाद प्रेमवेडी या नावाने कोणी केलेला आहे. सांगा बघू. रायकर उर्फ व्यंकटेश पे रायकर, विजय तेंडुलकर, लक्ष्मण सरदेसाई, सदानंद रेके. काय ऑप्शन असणार आहे. आपलं उत्तर आहे व्यंकटेश पे रायकर. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इंग्रजी शिक्षण घेणाऱ्यांच्या पहिल्या पिढीतील बहुसंख्य विद्याधारकांनी प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्या वैयक्तिक जीवनासंबंधी निर्णय घेण्यात कुटुंब, जात, धर्म इत्यादींचा निर्णयाधिकार व वर्चस्व मान्य केले आणि नंतरही ते तसेच चालू राहिले. हे मत कोणाचे आहे. राभा पाटणकर, स. ग. माळशे, राजा दीक्षित, सुधीर रसाळ. सांगा बघू. तर हे म्हटलेलं आहे, हे मत जे आहे ते सुधीर रसाळ यांचं आहे. डॉक्टर सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर कविता आणि प्रतिमा, कविता निरूपणे, पुन्हा काही मराठी कविता, मर्ढेकरांची कविता, अशा भरपूर त्यांनी ग्रंथसंपदा केलेली आहे. आपलं ऑप्शन आहे 4 सुधीर रसाळ. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, शाहिरी काव्याबाबत विविध अभ्यासकांची पुढील मते ती ज्या ग्रंथात समाविष्ट आहे त्या ग्रंथाच्या लेखक्रमानुसार कालानुक्रमे लाव. त्यामध्ये आता आपल्याला शाहिरी वाङ्मयाबद्दल विचारलं. ठीक आहे. शाहिरी ही संज्ञा जरी मुसलमानी संपर्कातून उचललेली असली तरी ही विशिष्ट कवन सरणी हाताळणारे लोककवी यादव काळापूर्वीपासूनच या मराठी भूमीत वावरताना दिसतात. राजची ढेरे, पोवाडा आणि लावणी हा भारुड आणि गवळण यांचा अनुक्रमे विकास आहे. श्रीर कुलकर्णी, तमाशा त्या अनुषंगाने उत्पन्न झालेले शाहिरी वाङ्मय या गोष्टी आपण परकीयांपासून घेतलेल्या नसून शाहिरी वाङ्मयाची बीजे, काष्ट, पांचलिका, दशावतार या लोकप्रकारात आहेत. विक्रू जोशी. त्यानंतर मराठ्यांच्या चालीरीती, मराठ्यांचे गुणदोष, मराठ्यांचा इतिहास यांच्याशी शाहिरी वाङ्मयाचे तादात्म्य झालेले आहे. श्रीम वर्दे. महाराष्ट्रात वृक्षता, खिन्नता, कंगालपणा व भयानपणा मावळून कवींच्या भोवतालची समाजस्थिती पालटली, जे कवी त्यांच्या वृत्तीवर रंगलपणाची छटा चढावी हे स्वाभाविक नव्हता. वाहतूक राहावं यांनी यांच्या क्रमानुसार आपल्याला लावायचं, कालानुक्रमानुसार. पहिले आहे सी, त्यानंतर ए, त्यानंतर ई, डी, बी. आपलं ऑप्शन आहे 3. हे आपलं ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. बघा, शाहिरी वाङ्मयाबद्दल जर का आपला अभ्यास असेल तर या विषयाचं, या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला थोडा डीप अभ्यास करावा लागेल. समोरचा प्रश्न आहे, वाङ्मयाचा इतिहास अनुबंधलक्षी पद्धतीने लिहिला जावा हा विचार कोणी मांडला. गबा सरदार, वदी कुलकर्णी, ल. रा. पांगरकर, दी. के. बेडेकर. वाङ्मयाचा इतिहास.
दिनकर केशव बेडेकर यांनी म्हटलेलं आहे. ते एक मराठी समीक्षक आणि लेखक होते. त्यामुळे आपलं ऑप्शन काय असणार आहे? 4 असणार आहे, दी के बेडेकर. नंतर समोरचा प्रश्न आहे, जनावरांचा कळप ज्या न्यायाने मातृसत्ताक असतो त्याच न्यायाने आदिम व्यवस्था मातृसत्ताक होती असे मत कोणी मांडले? जॉर्ज थॉम्सन, जोसेफ नेडहॅम, रॉबर्ट बिफळा, देवी प्रसाद चट्टोपाध्याय. तर हे मत जे आहे रॉबर्ट फिब्रॉ यांनी मांडलेले आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कवी काव्यलेखन यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. कवी आहे तिथे वासुदेव शास्त्री खरे, विठ्ठल लेंबे, चंद्रशेखर, ए.पा. रेंदाळकर. काव्यलेखन आहे बुद्धनीती, चंद्रिका, समुद्र, मित्रदर्शन. चला सांगा बघू. वासुदेव शास्त्री खरे समुद्र, विठ्ठल लेंबे मित्रदर्शन, चंद्रशेखर चंद्रिका आणि रेंदाळकर बुद्धनीती. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, सातवाहन ते यादव काळातील राजवटी आणि त्यातील ग्रंथ निर्मिती त्यांच्या योग्य जोड्या जुळव. सातवाहन राजवटी आहे वाकाटक, राष्ट्रकूट, यादव. ग्रंथ निर्मिती विचारले, प्रवर सेनाचे रावण हो, राजशेखरांचा कपूर मंजिरी, शांडंग देवाचा संगीत रत्नाकार, गुन्हा त्याची बृहत्कथा. सांगा बघू. यामध्ये आपले सातवाहन आहे कुणाड्याची बृहत्कथा, वाकाटकचं रावण हो, राष्ट्रकूटचं कपूर मंजिरी आणि यादव यांचं संगीत रत्न. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे 1. काय असणार आहे? ऑप्शन 1 असणार आहे. यामध्ये आता आपल्याला बघा राजवडी ग्रंथ याच्याबद्दल विचारलं तर राजवटीमध्ये किती ग्रंथ निर्मिती झालेली. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला विचारलंय, पुढीलपैकी कोणत्या कवींनी दीर्घ कविता लिहिलेली आहे? अरुण कोलटकर, शांता शेळके, मनोहर ओक, रजनी परुळकर, मंगेश नारायणराव काळे. सांगा बघू. तर यामध्ये मंगेश नारायणराव काळे यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर अरुण कोलटकर यांनी लिहिलेली आहे आणि रजनी परुळकर यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे 3. ठीक आहे. अरुण कोलटकर यांची आपल्याला अभ्यासाला आहे ढिचकी वही घटक 10 मध्ये. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पेशवेकालीन पदरचनाकार आणि त्यांच्या पदरचना यांचा जुळाजुळव. पेशवेकालीन पदरचनाकार पदरचना मध्व मुनी, अमृतराय, शिवदिन केसरी, महिपती. मध्वमुनी तर एच असणार आहे 3. ऑप्शन 2 आहे ना. मध्वमुनी, संसारा सासरा अविद्या हे सासू, हिचा आला त्रासू मजला. अमृतराय, हा देय चाईल रे पुण्या कामाई के. शिवदिन केसरी 1684 झाली धुळाधानी, द्वैत राज्य दुष्ट बुद्धी नासिले प्रधानी. महिपती, कीर्तन समयी निद्रा येई, नाचे मंदी जन दंग पडे. नामस्मरणी वाचा बसली, विषयी गाणे चित्ती जळे. हे आपलं ऑप्शन असणार आहे 2. लोकसाहित्य अभ्यासाचे संप्रदाय आणि पुरस्कर्ते यांचा अचूक जोड्या लावा. कार्यनायी संप्रदाय, लोकसाहित्य अभ्यासाचे संप्रदाय आणि पुरस्कर्ते यांचा अचूक जोड्या लावा आपल्याला विचारलेला आहे. कार्यनवी संप्रदाय, ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय, मानसशास्त्रीय संप्रदाय आणि भारत कल्पनावादी संप्रदाय. जे क्रोन, अँड्रू लँग, बॅनियर, डॉक्टर बॅनिस्लो, मॉलिनस. चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तर देत चला, जेणेकरून आपल्याला माहिती होईल की आपल्याला किती येत आहे ना. तर कार्यनवी संप्रदाय जे आहे त्याचं आहे डॉक्टर बॅनिस्लो मोलिनेस्की. बीचा आहे ए म्हणजे 1, त्यानंतर सीचा आहे 2 आणि डीचा आहे 3. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन असणार आहे 3. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 3. ओके. आपल्या समोरचा प्रश्न आहे, मनुष्याचे मन आपल्या पोकळीतून काहीच अनुभव ग्रंथित करू शकत नाही व सर्जन करू शकत नाही. त्या मनाला जो आशय व जे सामर्थ्य लाभते ते समग्र जीवनाच्या संस्कारातून लाभते व म्हणूनच मनाचा प्रत्येक व्यापार हा जीवन सापेक्षच असतो. कलात्मक सर्जनातच व्यक्तिमात्राचे, राष्ट्राचे व संस्कृतीचे संस्कार फार स्पष्टपणे व उत्कटपणे प्रतिबिंबित झालेले आढळतात. हे मत कोणाचे आहे? भालचंद्र नेमाडे, दी के बेडकर, शरदचंद्र मुक्तिबोध, हरिश्चंद्र थोरात.
तर हे जे आहे हे दी के बेडेकर यांचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन असणार आहे 2. अशा पद्धतीचे आपण काही प्रश्न पाहिलेले आहे इथे. आणि अ, आपल्याला एकंदरीत आयडिया आली असेल जिथे जास्त जुळवा अशा पद्धतीने विचारतात आहे, जसं ग्रंथकार, लेखक, शाहिरी वाङ्मय, लोकसाहित्य, अशा पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहे. आणि कादंबरीकार झालं किंवा मग कालानुक्रमे लावा, प्रकाशन वर्ष लावा, आत्मचरित्र आपल्याला पहिलाच प्रश्न विचारला गेलेला होता. त्यामुळे आणि घटक 10चा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे सगळे आपल्याला 1 ते 10 असं घटक आहे आणि त्यातून प्रत्येकच घटकातून प्रश्न विचारला गेलेला आहे. आता हे किमान फक्त 20च प्रश्न आपण पाहिलेले आहे, पण पूर्ण पेपरचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला एकंदरीत कळेल की कोणत्या घटकातून किती प्रश्न विचारले गेलेले आहे. ओके. तर येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चल. ओके एव्हरीवन, थँक्यू.